शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात का? मजेत आहात का? मी पण आहे मस्त मजेतच म्हणायचं. तर चला, आले कामावर मी आता. वाजले आहेत 6:45. आज थोडी थंडी कमी आहे पण का. तर चला चालले मी आता. चहा वगैरे झाला का? नाश्ता वगैरे झाला का तुमचा? माझा पण चहा नाश्ता झालेला आहे. मी चहा सोबत चपाती खाऊन आलेली थोडीशी, आणि तब्येत माझी बरी आहे आता. आज तर मला बरं वाटतंय. पण एक दिवस काय होतं काय माहिती, अचानक तब्येत खराब होऊन जाईल. चला चालले मी आता. 10 मिनिटात पोचल. चला चालले मी आता, कामावर जाते. नंतर बोलते आता तिथं बसून जरा 5 मिनिटं. आले आता जवळजवळ, जरा 5 मिनिटात पोचते आता. काय करा, रोजच सकाळी आपलं तेच टाईम म्हणजे उठा, आवरा, घरातलं जा कामावर, पुन्हा घरातून या, पुन्हा बाहेरचं काम करा, घरातलं काम करा. तेच आहे, दुसरं काही नाही. काय करायचं, उठलं की तेच काम, उठलं की तेच काम, काय करायचं. टेन्शन आहे रोज, काय करायचं. कधी दिवसची धावपळ येईल, कमी होईल, कधी नाही. आराम कधी भेटणार आहे काय माहिती जीवनात. आराम तर नाही जावा, काय करायचं. आराम तर नाहीच भेटत. स्वतःचा काहीतरी पाहिजे हो, छोटासा बिझनेस. खूप हौस आहे बरं का मला, काहीतरी आपलं छोटासा बिझनेस करायचा. काय करायचे काम, कंटाळा आलाय मला. नको वाटतं दादा हे काम करायला. जाते जरा पुढं, मग बोलते. थोडा उशीर झाला बरं का मला. 7 वाजून गेले. आता चालली. किती घरातून लवकर निघा, किती आवरा लवकर. जेवढं टाईम व्हायचा ते सगळं, जेवढं उशीर व्हायचा तो सगळं. काय करावं, किती माणसाने लवकर उठायचं आणि किती आवरायचं. चला जाऊन द्या, जाते आता मी. केली आली लिफ्टमध्ये, चालली वरती. बरं का 5 मिनिटं आणि आपला व्हिडिओ पूर्ण करते, मग नंतर कामावर जाते मी आता. तर मध्ये सांगताच राहून गेलं. लिफ्टमधून वरती यायचं होतं, एंट्री करायची होती, त्याच्यामुळं राहून गेलं. की आपल्याला म्हणजे एक असं वाटतं मला की छोटासा बिझनेस तयार करावा, उभा करावा. पण त्याच्यासाठी जागा पाहिजे. म्हणजे असं आहे प्रॉब्लेम. असं वाटतं मसाला बिझनेस चालू करावा, मसाला बनवून आणायचा आणि ऑनलाईन विकायचा. पण मग त्याच्यासाठी जागा लागते ना. मिरच्या भाजायच्या, मसाला भाजायचा, मग त्याचा तो ठसका वगैरे आला तर ते शेजाऱ्यांना म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे असं वाटतं. तर गावाकडं आहे आपल्याला खूप मोठी म्हणजे जागा वगैरे म्हणजे असं आहे. पण गावाकडं नाही मला राहायचं असं आहे ना. नाहीतर गावाला तर म्हणजे चांगलं म्हणजे चालेल, आपण मसाला बिझनेस चालू केला तर. पण आता इकडे राहायची सवय झाली आपल्याला मुंबईला, तर मग गावाला नाही जमत एवढं कायमचं राहणं. म्हणजे गेले ना पहिले तर थोड्या दिवस राहिले का पुन्हा मुंबईला यायचे मी. नाही जमत मला गावाकडं. तर म्हणजे इकडंच पाहिजे म्हणजे असं आहे. आणि इकडं चाळीतले घरं कसं छोटे छोटे, मग तेवढ्या याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट झालं पाहिजे. तर मिरच्या वगैरे भाजायच्या, मसाला भाजायचा, पुन्हा मग ते पॅकिंग करायचं, पुन्हा ते ऑनलाईन विकायचं. किंवा असं कोणी घेतलं समजा, मागितलं, समजा आपल्या कामात पण माहिती झालं तर आपण ते पॅकिंग करून आपण देऊ शकतो. 1/2 किलोचं आहे, अर्धा किलोचं आहे असे. तर ते एक मला बरं वाटतं आहे बरं का. पण काय करावं, काही डोकंच नाही चालत.
म्हणजे हे काम करायची तरी मला गरज नाही पडणार. रोज सकाळी उठून लोट जायचं, तर ते जरा थोडा त्रास माझा कमी होईल मला असं वाटतं. माझं खूप दिवसापासून डोक्यात येते मसालाचं आपलं चालू करायचं. मसाला चालू करायला म्हणजे लगेच आपण घरीच नाही कुटणार बरं का मसाला वगैरे, म्हणजे ते नाही आपलं एवढं. आपल्याला शून्यातून म्हणजे असं सुरुवात करावी वाटते की मिरच्या वगैरे आणून घरीच आपला मसाला भाजायचा आणि मग कुटून आणायचा बाहेरून. आणि मग आपलं घरी आणल्यावर मग पॅकिंग वगैरे करायचं, मग विकायचा. वाटलंच तर ऑनलाईन घेत असतील आपले भाऊ बहीण तर मग त्यांना द्यायचा. तेव्हा नंबर वगैरे देणार मी माझा. तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा, करू का मी बिझनेस म्हणजे असं चालू मसाल्याचा, घेणार का तुम्ही? तर मला असं वाटतं म्हणजे छोट्यापासून म्हणजे थोडासा आधी बनवून बघायचा आणि त्याच्यापासून आपली सुरुवात करायची. मला असं वाटतं खूप काही करावं वाटतं बरं का, पण सपोर्ट पाहिजे. असं हे एका लोकांचे काम करायची गरज नाही पडणार असं मला वाटतं. आत्तापर्यंत लोकांचीच कामं करत आले, तर आता नको नको वाटतंय. असं वाटतं स्वतःचं काहीतरी असायला पाहिजे. काय करणार, तुमचा सपोर्ट असला तर होईल सगळं काही. भावांना बहिणींना तुम्ही सपोर्ट करा आणि तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये मी करू का चालू म्हणून. तर चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा जरूर. चला मग बाय. आता कामावर जाते, आता किती पटापट काम आवरून बोलते नंतर.